नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, अभ्यास मित्र परिवारामध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे। मित्रांनो, दिवाळीच्या सुट्ट्या ज्या आहेत ते संपलेल्या आहे। आता आपण आपले लेक्चर जे आहे ते कंटिन्यू करू। आय होप तुम्ही चांगला अभ्यास केला असेल। आज आपण 29 ऑक्टोबर 2025 रोजीच्या चालू घडामोडी अभ्यासणार आहोत। पहिलाच क्वेश्चन मोस्ट इम्पॉर्टंट आहे, भारताचे 53वे सरन्यायाधीश कोण होतील? तर बघा, इथं तुम्ही बघू शकता की हे भूषण गवई आहे, हे भारताचे सध्याचे सरन्यायाधीश आहे आणि हे सध्याचे 52वे सरन्यायाधीश आहे। कोण? भूषण गवई। भूषण गवई सध्याचे 52वे सरन्यायाधीश आहे। आता 53वे सरन्यायाधीश जे आहे तर ते बनणार आहे न्यायमूर्ती सूर्यकांत। कोण? न्यायमूर्ती सूर्यकांत। तर ही गोष्ट लक्षात ठेवायची आहे, न्यायमूर्ती सूर्यकांत 53वे। आणि ते कधी बनणार आहे तर नोव्हेंबर महिन्यामध्ये। नोव्हेंबर महिन्यामध्ये 24 नोव्हेंबर रोजी आपण जर बघितलं तर हे 53वे सरन्यायाधीश पदाची शपथ घेईल आणि भूषण गवई जे आहे ते तेव्हा रिटायर होतील। तर हे कितवे न्यायाधीश आहे? 52वे। तर यांचा एक मुद्दा खूप चर्चेत राहिलेला आहे, त्यामुळे यांच्यावर प्रश्न सुद्धा विचारला जाऊ शकतो। कारण आपण बघितलं होतं की मागं यांच्यावर एका वकिलाने बूट सुद्धा फेकला होता यांच्या एका वक्तव्यानंतर। मग आपण जर बघितलं तर हे चर्चेमध्ये राहिलेले, यांच्यावर आपल्याला परीक्षेमध्ये प्रश्न जो आहे तो विचारला जाऊ शकतो। तर 23 नोव्हेंबर रोजी भूषण गवई जे आहे त्यांचा कार्यकाळ संपणार आहे आणि मग 24 नोव्हेंबर पासून आपले नवीन सरन्यायाधीश असणारे न्यायमूर्ती सूर्यकांत। आता रिसेंटली झालेल्या नियुक्ती ज्या आहे तर ते बघून घेऊया, कारण प्रश्न जो आहे तो नियुक्तीशी संबंधित होता। मग न्यायमूर्ती दिनेश माहेश्वरी जे आहे ते भारताच्या 23व्या कायदा आयोगाचे अध्यक्ष आहे। तर सध्या 23वा कायदा आयोग जो आहे तो स्थापन करण्यात आलेला आहे, दिनेश माहेश्वरी अध्यक्ष बनलेले आहे। सेबी म्हणजे सिक्युरिटीज अँड एक्सचेंज बोर्ड ऑफ इंडिया, तर सेबीचे आपण जर बघितलं तर 11वे अध्यक्ष कोण बनलेले आहे? तुहिनकांत पांडे। त्यांनी माधवी बुच यांची जागा घेतलेली आहे, ज्या सेबीच्या फर्स्ट आपण जर बघितलं महिला अध्यक्ष होत्या। यानंतर पुढे जाऊया, भुवनेश कुमार जे आहे ते युनिक आयडेंटिफिकेशन ऑथॉरिटी ऑफ इंडिया, तुमचं जे आधार कार्ड शी संबंधित एक संस्था आहे UIDAI, तर त्याचे CEO बनलेले आहे। ज्ञानेश कुमार भारताचे 26वे मुख्य निवडणूक आयुक्त बनलेले आहे। व्ही नारायणन इस्रोचे नवीन अध्यक्ष बनलेले आहे। नीती आयोगाचे CEO आहे BVR सुब्रमण्यम, यांना पुनर्नियुक्त करण्यात आलेला आहे। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे दुसरे प्रधान सचिव आहे शक्तिकांत दास। अजय कुमार हे केंद्रीय लोकसेवा आयोगाचे नवीन अध्यक्ष आहे, डॉक्टर अजय कुमार, लक्षात ठेवा। हिंदुस्तान एरोनॉटिक्स लिमिटेडचे नवीन CMD आहे DK सुनील। प्रवीण सूद हे केंद्रीय अन्वेषण ब्युरोचे संचालक आहे आणि IB चे प्रमुख, इंटेलिजन्स ब्युरोचे प्रमुख आहे तपन कुमार डेका। पुढे जाऊया, दुसरा क्वेश्चन, पूल बजरंग सेतू कोणत्या नदीवर बांधण्यात आलेला आहे? तर हा जो तुम्ही पूल बघताय बजरंग सेतू जो आहे तो उत्तराखंड मध्ये गंगा नदीवर बांधण्यात आलेला आहे। आपण जर बघितलं तर हा एक ग्लास ब्रिज आहे जो गंगा नदीवर बांधण्यात आलेला आहे। तर बजरंग सेतू गंगा नदी उत्तराखंड मध्ये हा ब्रिज तयार करण्यात आलेला आहे। तर हा पहिला काचेचा झुलता पूल आहे, बजरंग सेतू नाव लक्षात ठेवा। उत्तराखंड मध्ये ऋषिकेश नावाचं ठिकाण आहे, तिथं हा बांधण्यात आलेला आहे। मग आपण जर बघितलं तर पहिले एक लक्ष्मण पूल होता, त्याच्या जागी हा पूल जो आहे तो तयार करण्यात आलेला आहे। लक्ष्मण सेतू 2019 मध्ये बंद करण्यात आला होता, आता त्याची जागा बजरंग सेतूने घेतलेली आहे। त्याची लांबी जी आहे ती 132 मीटर, रुंदी 8 मीटर आणि आपण जर बघितलं तर अंदाजे खर्च जो आहे तो 60 ते 70 कोटी रुपये आलेला आहे। 1929 मध्ये बांधलेला जो काही लक्ष्मण झुलता पूल जो होता तो ऋषिकेश मध्ये खूप फेमस होता आणि पर्यटकाचं आकर्षण होता। आता त्याची जागा जी आहे ती बजरंग सेतूने घेतलेली आहे। पुढे जाऊया, तिसरा क्वेश्चन आहे, खोकल्याच्या सिरपमुळे होणारे अपघात। मागे मध्य प्रदेशमध्ये खोकल्याचं सिरप पिल्यामुळे लहान मुलांचा मृत्यू झाला होता। तर अशा अपघात टाळण्यासाठी कोणत्या देशाने ऑनलाईन नॅशनल ड्रग्ज लायसनिंग सिस्टम पोर्टल सुरू केलेलं आहे? तर भारतानेच हे पोर्टल सुरू केलेलं आहे। बघा मित्रांनो, औषध बनवण्यासाठी जे काही वेगवेगळे ड्रग्ज लागतात, म्हणजे आपण जर बघितलं तर वेगवेगळे इतर गोष्टी लागतात, रसायनं लागतात, तर ते जर एक्सपायर्ड झालेले असतील, म्हणजे त्यांची जर एक्सपायरी जर आपण जर गेलेली असेल तर हे औषध पण खराबच होणार, बरोबर। औषध पण जे तयार होणार ते खराबच तयार होणार। मग त्यामुळे काय होतं तर त्यामुळे हे लहान मुलांसाठी खूप हानिकारक असतात। मग आता औषध तयार करण्यासाठी जे काही केमिकल्स लागतात ते व्यवस्थित आहे की नाही हे तपासण्यासाठी एक पोर्टल जे आहे ते सुरू करण्यात आलेलं आहे आणि ते भारत सरकारने ते पोर्टल सुरू केलेलं आहे। मग त्यामध्ये जर बघितलं हे पोर्टल कुणी विकसित केलेले तर केंद्रीय औषध मानक नियंत्रक संघटना
आणि सीडॅक या दोघांनी हे पोर्टल विकसित केलेले आहे. मग तिथं कोणती रसायनं चेक केली जाणार? डायथिलिन ग्लायकॉल, त्यानंतर ग्लिसरीन, त्यानंतर प्रोपिलिन ग्लायकॉल, त्यानंतर सर्बिटॉल यांसारखे जे काही केमिकल्स आहे तर ते चेक केले जाणार आहे. ते जर एक्सपायर्ड झाले असेल तर त्यांना औषध बनवणाऱ्या कंपन्यांपर्यंत पोहोचूनच दिलं जाणार नाहीये. हा निर्णय का घेण्यात आला? तर मध्य प्रदेशमध्ये मागे खूप साऱ्या मुलांचा मृत्यू जो आहे तो कफ सिरप पिल्यामुळे झाला होता. चौथा क्वेश्चन, जागतिक माध्यम आणि माहिती साक्षरता आठवडा 2025 कधी साजरा केला जातो? तर जागतिक माध्यम आणि माहिती साक्षरता आठवडा जो आहे तर तो मित्रांनो 24 ते 31 ऑक्टोबर रोजी सेलिब्रेट केला जातो. म्हणजे या दरम्यान जागतिक माध्यम म्हणजे जगामध्ये जे काही माध्यम आहे आणि त्याचबरोबर माहिती साक्षरता या विषयीचा आठवडा जो आहे तो 24 ते 31 ऑक्टोबर दरम्यान सेलिब्रेट केला जातो. जगभरामध्ये सेलिब्रेट हा केला जातो. जगभरात जे माध्यम आहे माहिती साक्षरतेचं महत्त्व वाढवण्यासाठी हा सेलिब्रेट केला जातो. मग यावर्षीची थीम काय होती हे आपल्याला विचारली जाऊ शकते. एक तर या तारखा आपल्यासाठी महत्त्वाच्या आहे. दुसरी आहे थीम माइंड्स ओव्हर AI MIL इन डिजिटल स्पेस. मग आपण जर बघितलं ही थीम सुद्धा लक्षात ठेवायची आहे. पाचवा क्वेश्चन आहे, ऑक्टोबर 2025 मध्ये संयुक्त राष्ट्राच्या व्यापार आणि विकास परिषदेचे 16वे सत्र जे आहे ते कुठे आयोजित करण्यात आले होते? संयुक्त राष्ट्राच्या व्यापार आणि विकास परिषदेचे 16वे सत्र जिनिव्हा स्वित्झर्लंड मध्ये आयोजित करण्यात आले होते. मग आपण जर बघितलं तर संयुक्त राष्ट्राच्या व्यापार आणि विकास परिषद हिचं मुख्यालय जिनिव्हा स्वित्झर्लंड आहे आणि मग तिथंच इथं आपण म्हणूया 16वं सत्र जे आहे ते आयोजित करण्यात आलं होतं. मग आपण जर बघितलं तर याला भारताचे उद्योग मंत्री पियुष गोयल हे उपस्थित राहिलेले आहे आणि थीम आहे याची शेपिंग द फ्युचर ड्रायव्हिंग इकॉनॉमी ट्रान्सफॉर्मेशन फॉर इक्विटेबल इन्क्लुझिव्ह अँड सस्टेनेबल डेव्हलपमेंट. पुढे जाऊया. 6वा प्रश्न आहे, ग्लोबल फॉरेस्ट रिसर्च असेसमेंट 2025 नुसार जागतिक पर्यावरण क्रमवारीत भारताने कोणता क्रमांक मिळवलेला आहे? तर ग्लोबल फॉरेस्ट रिसोर्सेस असेसमेंट नावाचा रिपोर्ट आहे. त्यामध्ये कोणत्या देशामध्ये किती वन आहे किती नाही याबाबतचा हा रिपोर्ट आहे. मग या रिपोर्टनुसार आपण 10व्या क्रमांकावर होतो मागच्या वर्षी, आता आपण 9व्या क्रमांकावर पोहोचलेलो आहोत. म्हणून आपलं उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक 3 की आपल्या पूर्ण जगामध्ये सगळ्यात जास्त वनांच्या बाबतीत झाडांच्या बाबतीत आपण 9व्या क्रमांकावर आहोत. आपला 9वा क्रमांक आहे. आणि झाडांचं प्रमाण वाढवण्याच्या बाबतीत पहिल्या स्पॉटवर जर आपण बघितलं तर रशिया आहे, दुसऱ्या स्पॉटवर जर बघितलं चायना आहे आणि तिसऱ्या स्पॉटवर बघितलं तर इंडिया आहे. म्हणजे झाडांचं प्रमाण वाढवण्याच्या बाबतीत आपण 3ऱ्या क्रमांकावर आणि एकूण झाडांच्या प्रमाणाच्या बाबतीत आपण 9व्या क्रमांकावर आहोत. ही गोष्ट आपल्याला लक्षात ठेवायची आहे या रिपोर्ट बाबत आणि हीच इन्फॉर्मेशन इथं देखील दिलेली आहे. तर इंडोनेशियातील बाली येथे संयुक्त राष्ट्राच्या अन्न आणि कृषी संघटनेने जागतिक वन संसाधन मूल्यांकन अहवाल जो आहे तो जारी केला. यानुसार भारत 9व्या क्रमांकावर आणि वनक्षेत्र वाढीच्या बाबतीत भारत 3ऱ्या क्रमांकावर आहे. आपण जर बघितलं तर चायना पहिल्या क्रमांकावर आहे. इथे चायना जे आहे ते पहिल्या क्रमांकावर आहे आणि रशिया 2ऱ्या क्रमांकावर आहे, भारत 3ऱ्या क्रमांकावर आहे. बघा मित्रांनो, तुमच्यापैकी किंवा तुमचे मित्र किंवा तुमच्या आजूबाजूचे जर कोणी पोलीस भरतीची तयारी करत असेल तर आपण पोलीस भरती इतके दिवस आपलं कसं MPSC मध्ये आपण बॅचेस आपल्या दर्जेदार बॅचेस होत्या आणि कमी फीज मध्ये बॅचेस होत्या. आता आपण पोलीस भरतीसाठी सुद्धा प्रयत्न करतोय की पोलीस भरती करणारे जे मोस्ट ऑफ द विद्यार्थी आहे ते एकदम गावाकडून असतात आणि पैशाची खूप कमी आपल्याला बघायला मिळते. म्हणून सर्व विषय फक्त 299 मध्ये आपण या मुलांना उपलब्ध करून देणार आहोत. मग सगळ्या मुलांनी ॲप डाउनलोड करून ठेवा आणि जे पोलीस भरती करणारे मित्र आहे तर त्यांच्यापर्यंत या बॅचची माहिती जी आहे ती पोहोचवा. यामध्ये तुमचे सगळे सब्जेक्ट जे आहे त्याचे लेक्चर तुम्हाला अवेलेबल होऊन जाईल आणि टेस्ट सिरीज सुद्धा अवेलेबल होऊन जाईल आणि 299 पण पे करायची गरज नाही. तुम्हाला कुपन कोड तर माहिती आहे, ते अप्लाय केले की अजून फी मध्ये कमी होणार आहे. तर जे काही गावाकडच्या मुलांचं जे काही वर्दीचं स्वप्न आहे तर ते पूर्ण करण्यामध्ये आम्ही मुलांना मदत करणार आहोत. तुम्ही सुद्धा तुमच्या आजूबाजूच्या मुलांपर्यंत हा मेसेज पोहोचवत चला. त्याचबरोबर आपण लेटेस्ट अजून नवीन नोट्स आणलेले आहे, बायोलॉजीच्या क्लास नोट्स आलेल्या आहे तर त्या तुम्ही आपल्या ॲपवरून घेऊ शकता. करंट अफेअर्सचं इयरबुक तर होतच. राज्यसेवा आणि कंबाईनसाठी आपण फाउंडेशन बॅच सुरू केलेले आहे. तुम्हाला सर्वात कमी फीज याच प्लॅटफॉर्मवर बघायला मिळेल. सर्वात कमी फी अशा बरेचशा प्लॅटफॉर्मवर म्हटलं आता की कमी फी आहे, पण कुठेच एवढी कमी फी नाहीये आणि एवढं क्वालिटी एज्युकेशन तुम्हाला बघायला मिळणार नाही. त्याचबरोबर 21,000 PYQ ची बॅच आपण सुरू केलेली आहे.
हा नोट्स पॅक आहे, यामध्ये आता लेटेस्ट बायोलॉजीचे नोट्स जसं मी तुम्हाला सांगितलं ते ऍड झालेले आहे. मग आता इथं डिस्काउंट कसं मिळवायचं, तर तुम्ही ॲप डाउनलोड करा. इथं वेगवेगळ्या कॅटेगरी त्यामधून बॅच सिलेक्ट करा. बॅच सिलेक्ट केल्यानंतर त्या बॅचवर क्लिक करा आणि सर्वात खाली स्क्रोल करत या आणि सगळ्यात शेवटी इथं ऑप्शन असेल हॅव अ कुपन कोड अप्लाय हिअर, तर तिथे CJ लाईव्ह नावाचं कुपन कोड टाका आणि अप्लायवर क्लिक करा. फी मध्ये डिस्काउंट होऊन जाईल. पुढे जाऊया. 7वा प्रश्न आहे, ऑक्टोबर 2025 मध्ये लुर्वू संग्रहालयातून अंदाजे 88 दशलक्ष युरो किमतीचे रत्न चोरीला गेले. हे संग्रहालय कुठं आहे, तर लुर्वू संग्रहालय जे आहे तर ते पॅरिस फ्रान्समध्ये आहे. आपण जर बघितलं तुमच्यापैकी बऱ्याचशा विद्यार्थ्यांनी मनी हाइस्ट नावाची सिरीज वगैरे बघितली असेल, तर त्या प्रकारे हा प्रकार घडलेला आहे. फ्रान्स मध्ये जेव्हा राज्य घराणं होतं तर त्या काळातील दागिने जे आहे ते चोरीला गेलेले आहे. ही ऍक्च्युअली न्यूज जुनी आहे पण महत्वाची आहे. मग फ्रेंच राज्य घराण्यातील आपण जर बघितलं महाराणी मेरी लुईस यांचं नाव लक्षात ठेवा, महाराणी युजेनी, तर यांच्या ज्या काही वस्तू वगैरे आहे ते चोरीला गेलेले. इथं तुम्ही हे यांचे कोणकोणते दागिने चोरीला गेलेले आहे हे इथं बघू शकता. पुढे जाऊया. 8वा क्वेश्चन आहे, भारतातील 20,933 किलोमीटर पेक्षा जास्त महामार्गाचे निरीक्षण करण्यासाठी कोणत्या संस्थेने 3D लेझर आधारित नेटवर्क सर्वेक्षण वाहन तैनात केली आहे. तर बघा मित्रांनो, जे नॅशनल हायवे आहे त्यांना भेगा पडले का, त्यांना खड्डे पडले का, कारण नॅशनल हायवेवर स्पीड जे आहे तो खूप असतो वाहनांचा. मग आपण जर बघितलं तर त्याचं ऑब्झर्वेशन करणं गरजेचं आहे, नाही तर त्यामुळे अपघात होऊ शकतो. मग आपण जर बघितलं तर या 20,933 किलोमीटर लांबीचे जे काही आपले नॅशनल हायवे आहे तर त्यांचं ऑब्झर्वेशन करण्यासाठी एक विशिष्ट अशा गाड्या बनवण्यात आलेल्या आहे. त्या रोडवरील भेग किंवा आपण म्हणूया खड्डा ते लगेच आयडेंटिफाय करू शकतं. तर अशा प्रकारची वाहनं जी आहे 3D लेझर आधारित असे वाहनं जे आहे तर ते कुणी तैनात केलेले आहे, तर भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने, नॅशनल हायवे अथॉरिटी ऑफ इंडियाने तैनात केलेली आहे. तर ही गोष्ट लक्षात ठेवायची आहे. नॅशनल हायवे अथॉरिटी ऑफ इंडियाची स्थापना 1995 मध्ये करण्यात आली होती. ही गोष्ट लक्षात ठेवा. रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालयाअंतर्गत ही संस्था काम करते. बाकी यांनी कशासाठी वाहन तैनात केलेली आहे मी तुम्हाला सांगितलेले आहे. पुढे जाऊया. WDMMA नावाची एक संस्था आहे, तर यांचा ग्लोबल एअर पॉवर इंडेक्स 2025 एकूण क्रमवारीत भारतीय हवाई दलाचा जागतिक क्रमवारीत काय क्रमांक आहे. तर हवाई दलाबाबतची रँकिंग हिने दिलेली आहे आणि भारत जगामध्ये भारताचं हवाई दल जे आहे ते 6व्या क्रमांकावर आहे. कितव्या क्रमांकावर आहे, 6व्या. हा प्रश्न इम्पॉर्टंट आहे, इथं आपल्याला परीक्षेमध्ये विचारला जाऊ शकतो. आता का सर आपण तर 6व्या क्रमांकावर आहोत, मग असं का, तर बघा इथं यादी जर तुम्ही बघितली, पहिल्या क्रमांकावर अमेरिका आहे. अमेरिकन एअरफोर्स पहिल्या क्रमांकावर आहे कारण एअरफोर्सची रँकिंग आहे. त्यानंतर आपण जर बघितलं तर अमेरिकेचं जे नौदल आहे त्याकडे सुद्धा विमानं असतात, म्हणून नौदलाचं जे काही आपण म्हणूया हवाई विभाग आहे तो इथं 2 नंबरला आहे. त्यानंतर रशियाचा हवाई दल 3 नंबरला आहे. त्यानंतर अमेरिकेची जी आर्मी त्यांच्याकडे सुद्धा आपण जर बघितलं तर हेलिकॉप्टर्स आहे, ड्रोन आहेत, ते 3 नंबरला आहे. त्यानंतर जर बघितलं तर अमेरिकेमध्ये अजून एक विभाग आहे मरीन कॉर्प्स, तर ते 4 नंबरला आहे हवाई दलाच्या पॉवरच्या बाबतीत. आणि भारत 6 नंबरला इथं, आणि भारतानंतर मग 7व्या नंबरला चायना आहे. आणि मग चायनाने या विरोधात खूप आवाज उठवला होता या अहवालाच्या विरोधात, म्हणून आपल्याला यावर प्रश्न जो आहे तो विचारला जाऊ शकतो. बाकी किती गुण मिळाले काय मिळाले हे इतकं जास्त इम्पॉर्टंट नाही. ग्लोबल फायनान्सने कोणत्या बँकेला जगातील सर्वोत्तम ग्राहक बँक 2025 म्हणून घोषित केलेले, तर ग्लोबल फायनान्सने SBI ला जगातील सर्वोत्तम ग्राहक बँक म्हणून घोषित केलेला आहे. ही गोष्ट लक्षात ठेवायची आहे. तर ग्लोबल फायनान्स नावाची कंपनी आहे ती काय करत असते, तर बँकांविषयक अहवाल जे आहे ते जारी करत असते. मग त्यांनी सर्वोत्तम ग्राहक बँक म्हणून SBI ला निवडलेलं आहे. SBI ची स्थापना गोरवाल कमिटीच्या शिफारशीनुसार 1 जुलै 1955 मध्ये झाली होती. 1921 मध्ये जी इम्पेरियल बँक ऑफ इंडिया स्थापन करण्यात आली होती तिलाच कन्वर्ट करण्यात आलं होतं 1955 मध्ये SBI मध्ये. छल्ला श्रीनिवासलू शेट्टी हे सध्याचे SBI चे अध्यक्ष आहे. कोणत्या देशाच्या राणी माता राणी सिरिकित यांच्या ऑक्टोबर 2025 मध्ये वयाचे 93 वर्ष निधन झालं. तर राणी सिरिकित जे आहे ते थायलंडच्या होत्या. त्यांचं वयाचे 93 वर्ष जे आहे ते बँकॉक येथे रुग्णालयामध्ये निधन झालेलं आहे. थायलंडच्या राणी होत्या, एवढं लक्षात ठेवा. 12वा क्वेश्चन, ऑक्टोबर 2025 मध्ये
नौदल कमांडर्स कॉन्फरन्सची दुसरी आवृत्ती कुठे आयोजित करण्यात आली? तर नौदल कमांडर कॉन्फरन्सची दुसरी आवृत्ती जी आहे ती नवी दिल्लीमध्ये इथं आयोजित करण्यात आलेली आहे. तर ऑपरेशन सिंदूर नंतर नौदलाने एक कॉन्फरन्स भरवली होती आणि तिचं आयोजन जे आहे तर ते नवी दिल्लीमध्ये झालं. मग या कॉन्फरन्सला आपण जर बघितलं तर नौदलाचे प्रमुख ॲडमिरल दिनेश त्रिपाठी, संरक्षण प्रमुख जे काही आपले CDS आहे ते सुद्धा उपस्थित होते, अनिल चौहान, हवाई दल प्रमुख सुद्धा उपस्थित होते, संरक्षण मंत्री राजनाथ सिंह, कॅबिनेट सचिव अशा महत्वाची व्यक्ती इथं उपस्थित होते. आणि इथं आपण जर बघितलं तर हिंदी महासागर, इंडो पॅसिफिक प्रदेशात नौदलाची भूमिका कशी असेल, त्यांचे ऑपरेशन कसे असतील याबाबत चर्चा करण्यात आलेली. नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, अभ्यास मित्र परिवारामध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे. मित्रांनो, आपण 30 ऑक्टोबर 2025 रोजीचं करंट अफेअर्सचं सेशन इथे बघणार आहोत. सुरुवात करूया मग आजच्या सेशनला. पहिला क्वेश्चन तुमच्या समोर आहे. ऑक्टोबर 2025 मध्ये आयर्लंडचे 10वे राष्ट्रपती म्हणून कुणाची निवड झाली? तर आयर्लंडचे 10वे राष्ट्रपती बनलेले आहे कॅथरीन कोनोली. तर लक्षात ठेवायचे, कॅथरीन कोनोली ज्या आहे त्या आयर्लंडच्या 10व्या राष्ट्रपती बनलेल्या आहे. तर बघा मित्रांनो, त्यांनी त्यांच्या प्रतिस्पर्धी हिदर हम्फ्रीज यांचा पराभव केलेला आहे. यानंतर पुढे जाऊया. आयर्लंड जर बघितला तर त्याची राजधानी आहे डब्लिन, चलन आहे युरो, पंतप्रधान आहे मायकल मार्टिन आणि कॅथरीन कोनोली जे आहे ते आता राष्ट्रपती बनलेले आहे. पुढे जाऊया. दुसरा प्रश्न, स्पेनच्या हवाई लष्करी सराव ओशन स्काय 2025 मध्ये सहभागी होणारा कोणता देश पहिला बिगर नाटो देश बनलेला आहे? तो ओशन स्काय नावाचा युद्ध सराव जो आहे तो स्पेन देशाचं हवाई दल जे आहे तर ते आयोजित करतं. आणि मग आपण जर बघितलं तर भारत हा या युद्ध सरावामध्ये सामील झालेला आहे आणि हा पहिला गैर नाटो देश बनलेला आहे. मग आता कमेंट बॉक्समध्ये एका प्रश्नाचं उत्तर द्यायचं आहे, नाटोचा 31वा सदस्य देश कोण बनलेला आहे? याचं उत्तर तुम्हाला द्यायचंय. नाटो म्हणजे नॉर्थ अटलांटिक ट्रिटी ऑर्गनायझेशन. पुढे जाऊया मित्रांनो. आपण जर बघितलं तर हा युद्ध सराव स्पेनमध्येच आयोजित करण्यात आला होता 20 ते 31 ऑक्टोबर दरम्यान आणि भारताने काय केलं होतं यामध्ये सहभाग घेतलेला आहे आणि नॉन नेटो कंट्री या ठिकाणी भारत आहे. पुढे जाऊया. तिसरा प्रश्न, कोणत्या राज्य सरकारने बारनवाप्रा वन्यजीव अभयारण्यात जवळजवळ 50 वर्षानंतर काळविटांची संख्या जी आहे ती यशस्वीरित्या पुनरुज्जीवित केली आहे? तर बारनवाप्रा नावाचं एक वन्यजीव अभयारण्य जे आहे ते आपल्याला छत्तीसगडमध्ये बघायला मिळतं. या छत्तीसगडमध्ये या अभयारण्यामध्ये काळविटांची संख्या जी आहे ती कमी झाली होती आणि ती वाढवण्यासाठी 2021 ते 2000 आपण जर बघितलं तर 25-26 या वर्षामध्ये खूप सारे प्रयत्न जे आहेत या अभयारण्यामध्ये छत्तीसगड सरकारच्या माध्यमातून करण्यात आले होते. आणि मग आपण जर बघितलं 5 वर्षाचा पूर्ण कार्यक्रम होता 2026 पर्यंतचा आणि मग आता या अभयारण्यामध्ये काळविटांची संख्या जी आहे ती पुनर्स्थितीवर आणण्यात आलेली आहे. तर ही एक गोष्ट तुम्हाला लक्षात घ्यायची आहे. दिल्लीतील जे काही राष्ट्रीय प्राणी संग्रहालय, उद्यान वगैरे जे आहे, राष्ट्रीय उद्यान, बिलासपूरमध्ये कानन पेंडारी जे काही उद्यान आहे तर त्यामधून 77 काळविटांना या बारनवाप्रा वन्यजीव अभयारण्यामध्ये स्थलांतरित करण्यात आलेलं आहे. पुढे जाऊया. चौथा मोस्ट इम्पॉर्टंट क्वेश्चन आहे, भौतिक शास्त्राच्या क्षेत्रातील उल्लेखनीय योगदानाबद्दल ऑक्टोबर 2025 मध्ये कोणाला मरणोत्तर विज्ञान रत्न पुरस्कारानं सन्मानित करण्यात आलेले? तर विज्ञान रत्न पुरस्कार जो आहे तो मरणोत्तर जयंत विष्णू नारळीकर यांना देण्यात आलेला आहे. बघा, भौतिक शास्त्रातील आपल्याला मोठं नाव सांगता येईल जयंत विष्णू नारळीकर आणि यांना विज्ञान रत्न पुरस्काराने सन्मानित करण्यात आलेला आहे. ही गोष्ट लक्षात ठेवायची आहे. हा एक आपल्या देशातर्फे दिला जाणारा पुरस्कार आहे, राष्ट्रीय पुरस्कार आहे, ही गोष्ट लक्षात ठेवायची आहे. पुढे जाऊया. 5वा प्रश्न, कोणत्या देशाने अणुऊर्जेवर चालणाऱ्या M9M730 बुरेव्हेस्टनिक क्रूज क्षेपणास्त्राची यशस्वी चाचणी केली आहे? तर रशियाने अणुऊर्जेवर चालणारे एक मिसाईल बनवलेलं आहे. म्हणजे आपण जर बघितलं तर जे काही मिसाईल चालतात त्यांना वेगवेगळे लिक्विड, सॉलिड, वेगवेगळे इंधन जे आहे तर ते लागत असतात. पण आता अणुऊर्जेचा वापर करून, म्हणजे पहिले समजून घ्या, पेट्रोल, डिझेल टाईप किंवा हायड्रोजन हे जे इंधन वापरून क्षेपणास्त्र जे आहे ते बनवले जायचे. पण आता अणुऊर्जेवर चालणारं क्षेपणास्त्र जे आहे ते विकसित केलेलं आहे रशियाने. आणि रशियाने या क्षेपणास्त्राचं नाव जे आहे ते बुरेव्हेस्टनिक असं ठेवलेलं आहे.
9M730 हा त्याचा कोड आहे. तर हे क्षेपणास्त्र जे आहे ते 14,000 किलोमीटर पेक्षा जास्त पल्ला जो आहे तर तो गाठू शकतं, 15 तास हवेत राहू शकतं. या गोष्टी लक्षात ठेवायच्या आहे. अणुऊर्जेवर चालतं म्हणून त्याची मारक क्षमता जी आहे तर ती खूप जास्त आहे. पुढे जाऊया. बघा, पुतीन यांच्या हस्ते याची यशस्वी चाचणी जी आहे ती करण्यात आली होती. याचं डिझाईन वगैरे तुम्ही इथं बघू शकता. 6वा क्वेश्चन आहे, 40व्या युरोपियन बुद्धिबळ क्लब कप 2025 मध्ये गुकेश आणि दिव्य देशमुख यांनी कोणतं पदक जिंकले? तर युरोपियन बुद्धिबळ क्लब कप 2025 मध्ये डी गुकेश आणि दिव्य देशमुख यांनी सुवर्ण पदक जी आहे ती जिंकलेली आहे. तर डी गुकेश यांनी त्यांच्या सुपर चेस संघाकडून खेळताना खुल्या विभागात सुवर्ण पदक जिंकलं. दिव्य देशमुख यांनी त्यांच्या कॅरोसेल बुद्धिबळ मॉर्टे कोरला संघाकडून खेळताना त्यांनी महिला विभागामध्ये सुवर्ण पदक जे आहे ते जिंकलेलं आहे. ही जी स्पर्धा आहे ही 19 ते 25 ऑक्टोबर दरम्यान ग्रीसमध्ये पार पडलेली आहे. तर ग्रीसमधील रोडोस पॅलेस या ठिकाणी ही स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. लेक्चरमध्ये पुढे जाण्या अगोदर आपण कंबाईनसाठी राज्यसेवेसाठी रिव्हिजन बॅच सुरू केलेले आहे. त्याचबरोबर करंट अफेअर्स, त्याचबरोबर बायोलॉजीचे लेटेस्ट नोट्स आणि इतर सर्व विषयांच्या नोट्स तुम्हाला आपल्या अभ्यास मित्र ॲपवर बघायला मिळणार आहे. राज्यसेवा आणि कंबाईनसाठी आपण फाउंडेशन बॅच सुरू केलेले आहे. कंबाईनची ही 4थी फाउंडेशन बॅच आहे. राज्यसेवेची 3री फाउंडेशन बॅच आहे. 2026 साठी पहिली फाउंडेशन बॅच. तर या बॅचेसमध्ये तुम्हाला सगळ्या गोष्टी एकाच ठिकाणी मिळणार आहेत. त्याचबरोबर PYQची 21,000 प्लस PYQची देखील आपण बॅच सुरू केलेली आहे. 18 महिन्यांचा कालावधी असेल. तुम्हाला सर्व GS विषयाचे PYQ यामध्ये मिळून जातील. सगळ्या बॅचवर डिस्काउंट आहे. तुम्हाला ॲप इन्स्टॉल करायचं आपला अभ्यास मित्र, कॅटेगरीमधून बॅच सिलेक्ट करायची आहे, सगळ्यात शेवटी यायचं आहे त्या बॅचवर. हॅव अ कुपन कोड अप्लाय हिअर नावाच्या ऑप्शनवर क्लिक करायचे. तिथे सीजल लाईव्ह नावाचा कुपन कोड तुम्हाला टाकायचा आहे, अप्लाय करायचे. फी मध्ये 10% डिस्काउंट तुम्हाला मिळून जाईल. 7वा प्रश्न आहे, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ऑक्टोबर 2025 मध्ये 22व्या आसियान भारत शिखर परिषदेला व्हर्च्युअल पद्धतीने कुठे संबोधित केलं? तर आसियान पद्धतीला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी व्हर्च्युअल पद्धतीने नवी दिल्ली भारतातच संबोधित केलेला आहे. ही परिषद जी आहे मित्रांनो ही क्वालालंपूर मलेशियामध्ये आयोजित करण्यात आली होती. आता व्हर्च्युअल पद्धतीने म्हणजे व्हिडिओ कॉल थ्रू संबोधित करणं. मग आपण जर बघितलं तर ते भारतातच होते, पण भारताचं प्रतिनिधित्व क्वालालंपूरमध्ये जाऊन परराष्ट्र मंत्री एस जयशंकर यांनी केलेलं आहे. तर 22वी भारत आसियान शिखर परिषद जी आहे तर ती कुठे आयोजित करण्यात आली होती हा सुद्धा प्रश्न येऊ शकतो. क्वालालंपूर मलेशिया. तारीख होती 26 ऑक्टोबर. कितवी होती? 22वी. थीम काय आहे? तर थीम होती इन्क्लुझिव्हिटी अँड सस्टेनेबिलिटी. तर थीम सुद्धा लक्षात ठेवा. 2026 हे वर्ष जे आहे ते आसियान भारत सागरी सहकार्य वर्ष म्हणून घोषित करण्यात आलेलं आहे. याला सुद्धा मान्यता मिळालेली आहे. तर या सगळ्या गोष्टी महत्त्वाच्या आहे, परीक्षेमध्ये विचारल्या जातील. 8वा क्वेश्चन आहे, 4 वर्षाच्या अंतरानंतर ऑक्टोबर 2025 मध्ये कोणत्या राज्यात किंवा केंद्रशासित प्रदेशात 150 वर्ष जुनी दरबार मूव परंपरा पुनर्संचयित करण्यात आलेली आहे? तर 1872 मध्ये दरबार मूव परंपरा जी आहे ती सुरू करण्यात आली होती. म्हणजे काय केलं जात होतं तर आपण जर बघितलं तर जम्मू काश्मीरचं जे काही तेव्हाचं जे काही सरकार होतं तर ते काय करायचं, आपली राजधानी जी आहे ते उन्हाळा आणि हिवाळ्यानुसार टेम्परेचरनुसार श्रीनगरवरून आपण जर बघितलं जम्मूला आणायचं आणि जम्मूवरून श्रीनगरला न्यायचं. तर ही परंपरा जी आहे ती 2021 मध्ये थांबवण्यात आली होती, पण आता ही परत जी आहे ती सुरू करण्यात आलेली आहे. जवळपास आपण 4 वर्षानंतर ही परंपरा परत सुरू झालेली आहे. जम्मू काश्मीरने ही परंपरा परत सुरू केलेली आहे. तर आपण जर बघितलं तर जम्मू ही हिवाळी राजधानी असते जम्मू काश्मीरची आणि श्रीनगर ही उन्हाळी राजधानी असते. 9वा क्वेश्चन, ऑक्टोबर 2025 मध्ये भारताच्या सर्वोच्च न्यायालयाने कोणत्या राज्य सरकारला सारंडा जंगलाला वन्यजीव अभयारण्य म्हणून अधिसूचित करण्याचे निर्देश दिलेले आहेत? झारखंडमध्ये सारंडा नावाचा एक प्रदेश आहे. त्या ठिकाणी काय केलं जातं, मोठ्या प्रमाणावर अवैधरित्या खाणकाम जे आहे ते केलं जातं. आणि मग हे रोखण्यासाठी आता सुप्रीम कोर्टाने सांगितलं की तुम्ही काय करा, या जंगलातील तुम्ही खाणकाम रोखू शकत नाही, मग आता या जंगलाला वन्यजीव अभयारण्य म्हणून घोषित करा आणि मग त्या अभयारण्याचे काही रूल्स रेग्युलेशन असतात मग ते तिथे लागू करा. म्हणजे तिथे एक स्पेशल तिथं आपण जर बघितलं तर वनसेवक, वनरक्षक, वनपाल यांची टीम असेल आणि ती या सगळ्या गोष्टींचं संरक्षण करेल. तर बघा मित्रांनो, झारखंड सरकारला सर्वोच्च न्यायालयाने आदेश दिलेला आहे. पश्चिम सिंहभूमी जिल्ह्यात सारंडा वनक्षेत्र आहे
तर त्याला अभयारण्य म्हणून घोषित करण्याचे आदेश जे आहे ते सर्वोच्च न्यायालयाने दिलेले आहे, कारण त्या ठिकाणी खाणकाम आणि जंगलतोड मोठ्या प्रमाणावर होत आहे। हेच दोन इथं कारण आहे। आता या ठिकाणी जर बघितलं तर हत्ती, वाघ असे प्राणी जे आहेत ते मोठ्या प्रमाणावर आपल्याला बघायला मिळतात। 10वा क्वेश्चन, ऑक्टोबर 2025 मध्ये पंतप्रधान श्री स्कूल योजनेत म्हणजे पीएम श्री योजना जी आहे, प्रधानमंत्री रायझिंग स्कूल ऑफ इंडिया नावाची जी योजना आहे, यामध्ये सामील होण्यासाठी कोणत्या राज्य सरकारने केंद्र सोबत सामंजस्य करार केला आहे? तर केरळ सरकारने पीएम श्री योजनेमध्ये सहभागी होण्यासाठी ऑक्टोबर 2025 मध्ये करार केलेला आहे। तर प्रधानमंत्री रायझिंग स्कूल ऑफ इंडिया नावाची योजना जी आहे ती सुरू करण्यात आली होती 7 सप्टेंबर 2022 रोजी, आणि आता हळूहळू अनेक राज्यांनी त्यामध्ये सहभाग जो आहे तो नोंदवलेला आहे। आता लेटेस्ट केरळने सुद्धा सहभाग जो आहे तो घेतलेला आहे। या योजनेचा कालावधी 2022-23 ते 2026-27 हा आहे। 27,360 कोटी रुपयाची गुंतवणूक या योजनेमध्ये केली जाते। पुढील क्वेश्चन आहे, बंगालच्या उपसागरात निर्माण झालेल्या चक्रीवादळाला मोथा असे नाव कोणत्या देशाने दिले? तर बंगालच्या उपसागरात निर्माण झालेले जे काही चक्रीवादळ आहे त्याला मोथा नाव जे आहे ते थायलंडने दिलेलं आहे। कोण दिलेले? थायलंडने। तर बघा, बंगालच्या उपसागरामध्ये मोथा नावाचं चक्रीवादळ जे आहे ते निर्माण झालं होतं, त्याला मोथा नाव हे जे आहे ते थायलंडने दिलेलं आहे। 2025 मधील सर्वात मोठं चक्रीवादळ होतं। यामुळे आंध्र प्रदेश, ओडिशा, तमिळनाडू आणि यांच्या आसपासच्या भागाला काय झालेलं आहे तर थोडंसं डॅमेज झालेलं आहे। मग आता मोथा या शब्दाचा अर्थ काय आहे हे तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये सांगायचं आहे। पुढील क्वेश्चन, ऑक्टोबर 2025 मध्ये मोदीज मिशन नावाचं पुस्तक प्रकाशित झालं। या पुस्तकाचे लेखक कोण आहे? तर मोदीज मिशन पुस्तकाचे लेखक आहे बेरजीस देसाई। तर मोदीज मिशन नावाचं पुस्तक जे आहे ते बेरजीस देसाई यांनी लिहिलेलं आहे। महाराष्ट्राचे राज्यपाल आचार्य देवव्रत आणि महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस या दोघांनी या पुस्तकाचं प्रकाशन जे आहे ते मुंबईमध्ये केलेलं आहे। बघा मित्रांनो, महत्वाची पुस्तकं जी परीक्षेमध्ये विचारली जातील, ऑपरेशन सिंदूर द अनटोल्ड स्टोरी ऑफ इंडियाज डीप स्ट्राईक इनसाइड पाकिस्तान हे पुस्तक लेफ्टनंट जनरल KJS ढिल्लन यांनी लिहिलेलं आहे। डिफरंट बट नो लेस हे पुस्तक अनुपम खेर यांचं आहे। अटल बिहारी वाजपेयी यांच्याशी संबंधित बिलिव्हर्स डायलेमा हे पुस्तक अभिषेक चौधरी यांनी लिहिलेलं आहे। त्यानंतर द पान टेल्स फ्रॉम काश्मीर्स कॉन्फ्लिक्ट या पुस्तकाचे लेखक आहे इजिप्ता चक्रवर्ती। त्यानंतर डेमोग्राफी, रिप्रेझेंटेशन, डिलिमिटेशन, द नॉर्थ साऊथ डिवाइड इन इंडिया या पुस्तकाचे लेखक आहे रवी के मिश्रा। आणि त्यानंतर डेमोक्रेसीज हार्टलँड इनसाइड द बॅटल फॉर पॉवर इन साऊथ एशिया या पुस्तकाचे लेखक आहे SY कुरेशी। ही होती महत्वाची पुस्तक। नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, अभ्यास मित्र परिवारामध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे। मित्रांनो, आज आपण 31 ऑक्टोबर 2025 रोजीचं करंट अफेअर्सचं सेशन या ठिकाणी बघणार आहोत। सुरू करूया मग आजचं सेशन। पहिला क्वेश्चन इथं आपल्या समोर आहे, ऑक्टोबर 2025 मध्ये युरोपियन युनियनचा सर्वोच्च मानवाधिकार सन्मान जो आहे साखारोव पुरस्कार कोणाला देण्यात आलेला आहे? तर साखारोव जर आपण बघितलं तर एक रशियन, आपण म्हणूया रशियन शास्त्रज्ञ होते। त्याचबरोबर मानवतेसाठी त्यांनी अतिशय उत्कृष्ट काम केलेलं आहे आणि त्यांच्या नावाने एक पुरस्कार देण्यात येतो। आपण जर बघितलं तर यावर्षी हा जो पुरस्कार आहे हा आंद्रेज पोजाबुत आणि मिज्या अमाग्लोबेली या दोन व्यक्तींना देण्यात आलेला आहे। त्यामुळे आपलं उत्तर असेल पर्याय क्रमांक 4, 1 आणि 2 दोन्ही। तर आपण जर बघितलं आंद्रेज जे आहे ते बेलारूसचे पत्रकार आहे आणि मिज्या अमाग्लोबेली या जर बघितलं जॉर्जियन पत्रकार आहे। तर हा इथं तुम्ही बघू शकता साखारोव यांचा इमेज। आपण जर बघितलं तर एक मानवाधिकार कार्यकर्ते होते ज्यांना नोबेल पुरस्कार सुद्धा मिळालेला आहे, शांततेचा नोबेल पुरस्कार मिळालेला आहे। आणि या पुरस्काराची बक्षिसाची रक्कम जी आहे तर ती 50,000 युरो म्हणजे भारताचे 45 लाख एवढी आहे। 1988 मध्ये युरोपियन संसदेने या पुरस्काराची स्थापना जी आहे ती केली होती। पुढे जाऊया। बघा, महत्वाचे पुरस्काराने सन्मान जे आहे ते बघूया आपण 2025 मध्ये देण्यात आलेले, जे आपल्याला परीक्षेमध्ये विचारले जाऊ शकतात। वाईल्ड लाईफ फोटोग्राफर ऑफ द इयर पुरस्कार जो आहे तो विम वेन डेन हिवर यांना मिळाला। नोबेल पुरस्कार जो आहे तो शांततेच्या क्षेत्रामध्ये मारिया कोरिना मचाडो यांना मिळालेला आहे। त्यानंतर इस्रायली प्रेसिडेन्शियल मेडल ऑफ ऑनर जे आहे ते डोनाल्ड ट्रम्प यांना मिळालं।
शस्त्र रामानुजन पुरस्कार जो आहे तो अलेक्झांडर स्मिथ यांना मिळालेला आहे. त्यानंतर वैश्विक IUCN इंटरनॅशनल युनियन फॉर कन्झर्वेशन ऑफ नेचर चा केंटन मिलर पुरस्कार जो आहे तो सोनाली घोष यांना मिळालेला आहे. एबेल पुरस्कार, याला गणिताचा नोबेल म्हणून सुद्धा ओळखलं जातं, हा मासाकी काशिवारा यांना मिळालेला आहे. महिलांचा बॅलन डिओर पुरस्कार, फुटबॉलचा सर्वोच्च पुरस्कार आहे, हा एतानी बोनामाती. आणि पुरुषांमध्ये हा पुरस्कार उस्मान डेम्बेले यांना मिळालेला आहे. आंतरराष्ट्रीय जल पुरस्कार जो आहे तो हिमांशु कुलकर्णी यांना मिळालेला आहे. रेमन मॅग्सेसे पुरस्कार जिंकणारी पहिली भारतीय संस्था जी आहे ती एज्युकेट गर्ल्स नावाची एक संस्था आहे. आणि पहिला वैश्विक MS स्वामीनाथन पुरस्कार जो आहे तो एडेमोला एडेनले यांना मिळालेला आहे. पुढे जाऊया दुसरा प्रश्न. ऑक्टोबर 2025 मध्ये आसियानचा 11वा सदस्य देश कोण बनला आहे? तर आपण जर बघितलं तर आसियानचे 10 देश तुम्हाला माहित असेल, यामध्ये आता 11वा देश जो आहे तो ऍड झालेला आहे, तिमोर लेस्ते. मागच्या 2-3 वर्षापासून ही न्यूज कंटिन्यू चर्चेमध्ये होती की आसियानचा 11वा सदस्य देश बनणार तिमोर लेस्ते. फायनली हे घडलेलं आहे आणि आता ऑक्टोबर महिन्यामध्ये आसियानचा तिमोर लेस्ते 11वा सदस्य देश बनलेला आहे. 26 ऑक्टोबर रोजी मलेशियातील क्वालालंपूर येथे आसियानची 47वी आपण जर बघितलं तर परिषद जी आहे ती आयोजित करण्यात आली होती आणि या परिषदेमध्ये तिमोर लेस्तेला अधिकृतपणे 11वा सदस्य म्हणून इथं स्वीकारण्यात आलेलं आहे. याची घोषणा मलेशियाचे पंतप्रधान अनवर इब्राहिम यांनी केलेली आहे. तर मोस्ट इम्पॉर्टंट क्वेश्चन आपल्याला म्हणता येईल, परीक्षेमध्ये हा विचारला जाऊ शकतो. 100% कोणत्या ना कोणत्या परीक्षेमध्ये हा विचारला जाईल. बघा, आसियान जर आपण बघितलं तर असोसिएशन ऑफ साऊथ ईस्ट एशियन नेशन असा फुल फॉर्म आहे. स्थापना 8 ऑगस्ट 1967 मध्ये झाली होती. सचिवालय जकार्ता इंडोनेशियामध्ये आहे. 11 देश सदस्य आहे. आता 11वा कोण आहे? तिमोर लेस्ते. पण याच्या पहिले 10 सदस्य कोण आहे? ब्रुनेई, कंबोडिया, इंडोनेशिया, लाओस, मलेशिया, म्यानमार, फिलिपिन्स, सिंगापूर, थायलंड, व्हिएतनाम. आणि त्यांचं ब्रीदवाक्य जे आहे ते आहे वन व्हिजन, वन आयडेंटिटी, वन कम्युनिटी. तर ही एक गोष्ट लक्षात ठेवायची आहे. पुढे जाऊया तिसरा प्रश्न. ऑक्टोबर 2025 मध्ये राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू कोणत्या राज्यात असलेल्या सबरीमाला अय्यप्पा मंदिराला भेट देणाऱ्या पहिल्या महिला राष्ट्रपती ठरलेल्या आहेत? तर बघा मित्रांनो, सबरीमाला मंदिर जे आहे, सबरीमाला अय्यप्पा मंदिर जे आहे ते केरळमध्ये आहे. आणि या मंदिराला लास्ट जे राष्ट्रपती होते ते व्ही गिरी होते ज्यांनी भेट दिली होती. आणि पहिल्या महिला राष्ट्रपती या मंदिराला भेट देणार आहे द्रौपदी मुर्मू. पुढे जाऊया मित्रांनो, आपण जर बघितलं तर तिथे जे काही प्रथा परंपरा आहे त्यानुसार द्रौपदी मुर्मूजींनी या मंदिराला भेट दिलेली आहे. जसं की आपण जर बघितलं इरू मुद्दिकेट्टू नावाचं एक पवित्र आपण जर बघितलं तर डोक्यावर असं गठ्ठा वगैरे घेऊन आपल्याकडे जसं घागर वगैरे घेतली जाते तर ते घेऊन त्यांनी 18 पायऱ्या जे आहे ते चढलेले आहे. तर हे बाकी गोष्टी लक्षात नाही ठेवलं तरी चालेल, एक्स्ट्रा इन्फॉर्मेशन म्हणून लक्षात ठेवा. परीक्षेच्या दृष्टीने एवढं महत्त्वाचं नाहीये, फक्त एवढं लक्षात ठेवा की सबरीमाला मंदिराला भेट देणाऱ्या पहिल्या महिला राष्ट्रपती कोण आहे? तर ते आहे द्रौपदी मुर्मू. आणि हे मंदिर कुठं आहे? तर केरळमध्ये आहे. त्यानंतर हा क्वेश्चन महत्त्वाचा आहे. ऑक्टोबर 2025 मध्ये नासाने 60 वर्ष जुन्या लघुग्रहाला पृथ्वीचा दुसरा चंद्र किंवा क्वासी मून म्हणून पुष्टी दिली आहे. तर बघा, एक छोटंसं ऑब्जेक्ट जे आहे, आपला चंद्र तर तुम्हाला माहितीच असेल, पण चंद्राप्रमाणेच पृथ्वी होते एक छोटं ऑब्जेक्ट जे आहे जवळपास एक 20 ते 40 मीटरचा आकार याचा आहे. आणि एवढ्या आकाराचा ऑब्जेक्ट जे आहे ते पृथ्वीच्या आजूबाजूला फिरत आहे. मग आता याला आपण जर बघितलं क्वासाई म्हणजे छोटा किंवा अर्धवट असा त्याचा अर्थ होऊ शकतो. तर क्वासाई मून म्हणून नासाने त्याला मान्यता दिलेली आहे. मग हा आपल्या पृथ्वीच्या आजूबाजूला 2083 पर्यंत राहणार आहे. आणि त्यानंतर मग तो पृथ्वीच्या आपण जर बघितलं तर कक्षेमधून बाहेर जाईल आणि पृथ्वीपासून दूर होईल. पण तोपर्यंत त्याला क्वासाई मून म्हणून मान्यता जी आहे ती देण्यात आलेली. मग त्याचं नाव काय आहे? तर त्याचं नाव आहे 2025 PN7. तर हे नाव तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे, कारण परीक्षेमध्ये विचारलं जाईल. तर 60 वर्षापासून आपण जर बघितलं पृथ्वीच्या कक्षेत तो फिरत आहे आणि 2083 पर्यंत तसंच फिरणार आहे. त्याला आता क्वासाई मून या कॅटेगरीमध्ये ऍड केलेला आहे. जे ऑब्जेक्ट आपण जर बघितलं तर पृथ्वीभोवती फिरतात पण ते समजून घ्या की छोटे असतात, त्यांना क्वासाई मून या कॅटेगरीमध्ये टाकलं जातं. पुढे जाऊया 5वा क्वेश्चन. कोणत्या राज्याने ऑक्टोबर 2025 मध्ये वायपिन आणि फोर्ट कोचीला जोडणारा पहिला पाण्याखालील बोगदा जो आहे तो बांधण्याची घोषणा केली आहे? बघा, तुम्ही अंडरग्राऊंड बोगदे जे आहे ते भारतामध्ये पहिला जो बोगदा होता तो कोलकातामध्ये तयार करण्यात आला होता.
अंडर वॉटर मेट्रो जी आहे ती कोलकात्यामध्ये हुगळी नदीच्या खाली जी आहे ती तयार करण्यात आली होती आणि त्या अंडर वॉटर मेट्रोसाठी जो बोगदा तयार करण्यात आलेला आहे तो भारतातील पहिला अंडर वॉटर बोगदा आहे। आता कोची बंदराच्या आजूबाजूला जो आहे तो केरळमध्ये आता एक अंडर वॉटर बोगदा जो आहे तो तयार केला जात आहे। तो वायपिन आणि फोर्ट कोचीला जोडणारा बोगदा कुठे आहे तर केरळमध्ये आहे, ही गोष्ट लक्षात ठेवायची आहे। या बोगद्यासाठी 2672 कोटी रुपयांचा खर्च जो आहे तो येणार आहे। पुढे जाऊया, 6वा क्वेश्चन 47व्या आसियान शिखर परिषद। आताच आपण बघितलं 47व्या आसियान शिखर परिषद जी आहे त्यामध्ये तिमोर लेस्तेला अधिकृतपणे 11वा सदस्य म्हणून स्वीकारण्यात आलेले। तर या आसियान शिखर परिषदेचा अध्यक्ष देश कोणता आहे तर ही आसियान शिखर परिषद जी आहे ती मलेशियामध्ये आयोजित करण्यात आली होती। तुम्हाला इथं मागे ट्विन टावर दिसत असेल, यावरून तुम्ही लक्षात ठेवू शकता। आणि त्याचबरोबर मलेशियामधील क्वालालंपूर म्हणून ठिकाणी त्या ठिकाणी ही जी काही आसियान शिखर परिषद जी आहे तर ती आयोजित करण्यात आली होती। पंतप्रधान नरेंद्र मोदी जे आहे ते डायरेक्ट याला प्रत्यक्ष उपस्थित नव्हते, आपले परराष्ट्र मंत्री जे होते तर ते तिथे प्रत्यक्ष उपस्थित होते। आपले नरेंद्र मोदीजींनी आपल्या भारतातून नवी दिल्लीमधूनच व्हर्च्युअल पद्धतीने ही जी काही समिट आहे ही अटेंड केलेली आहे। तर आपण जर बघितलं तर भारत आसियानची तिथं काय झालेली आहे शिखर परिषद जी आहे ती झालेली आहे। बघा मित्रांनो, आपण इथं काही एक्स्ट्रा इन्फॉर्मेशन बघूया। या परिषदेची थीम काय होती, इन्क्लुझिव्हिटी अँड सस्टेनेबिलिटी। काय होती, इन्क्लुझिव्हिटी सस्टेनेबिलिटी ही थीम होती। परराष्ट्र मंत्री एस जयशंकर इथं उपस्थित होते। तर ही गोष्ट लक्षात ठेवा। 2026 मध्ये ही परिषद जी आहे ती फिलिपिन्स मध्ये होणार आहे। या परिषदेचे अध्यक्ष मलेशियाचे पंतप्रधान अनवर इब्राहिम हे राहिलेले आहे। आता लेक्चर मध्ये पुढे जाण्या अगोदर आपण काही बॅचेस सुरू केलेले आहे, जसे की रिव्हिजन बॅच, फाउंडेशन बॅच, त्यानंतर चालू घडामोडीच्या नोट्स, त्याचबरोबर 21,000 PYQ ची बॅच। या सगळ्या बॅचेस ज्या आहे ते तुम्हाला अभ्यास मित्र ऍप्लिकेशनवर बघायला मिळेल। या सगळ्या बॅचेसवर डिस्काउंट आहे। डिस्काउंट कसं मिळवायचं तर ऍप डाउनलोड करून कोणत्याही बॅचवर क्लिक करा। सर्वात शेवटी या तिथं ऑप्शन दिसेल हॅव अ कुपन कोड अप्लाय हिअर, तर तिथे CJ लाईव्ह नावाचं कुपन कोड टाका, अप्लाय वर क्लिक करा, फी मध्ये डिस्काउंट होऊन जाईल। बघा पुढचा क्वेश्चन, 7वा क्वेश्चन, ऑक्टोबर 2025 मध्ये चर्च ऑफ इंग्लंडचे नेतृत्व करणारी पहिली महिला कोण बनली आहे तर 1400 वर्षाच्या इतिहासामध्ये जो काही चर्च ऑफ इंग्लंड आहे तर त्याच्या पहिल्या महिला प्रमुख किंवा पहिल्या महिला नेतृत्व करणाऱ्या महिलेचं नाव काय तर ते आहे डेम सारा मुल्लाली। डेम सारा मुल्लाली जे आहे ते 1400 वर्षाच्या इतिहासामध्ये चर्च ऑफ इंग्लंडचं नेतृत्व करणाऱ्या पहिल्या महिला ठरलेल्या आहे। अधिकृतपणे ते आपला पदभार जे आहे ते 2026 मध्ये स्वीकारणार आहे। अजून त्यांनी पदभार जो आहे तो स्वीकारलेला नाहीये। ते जस्टिन वेल्बी यांची त्या जागा घेणार आहे, ही गोष्ट लक्षात ठेवा। बाकी इन्फॉर्मेशन मी तुम्हाला सांगितलेली। पुढे जाऊया, 8वा प्रश्न, ऑक्टोबर 2025 मध्ये कोणत्या देशाने जवळजवळ 70 वर्ष जुनी कफला प्रणाली जी आहे ती अधिकृतपणे आणि पूर्णपणे रद्द केली आहे। तर ही खूप चांगली गोष्ट आहे। आधी कफला प्रणाली काय होती आणि कफील म्हणजे काय तर हे आता आपण इथं समजून घेऊया। मित्रांनो, काय व्हायचं की सौदी अरेबियामध्ये ही प्रथा परंपरा होती, पद्धत होती। सौदी अरेबियामध्ये कामगारांची गरज असायची आणि दुसऱ्या देशाचे जे काही गरजू लोक, फॉर एक्झाम्पल भारताचे, बांगलादेशचे, पाकिस्तानमधील, श्रीलंकेमधील जे काही कामाची गरज असणारे लोक जे सौदी अरेबियामध्ये जायचे, मग त्यांना काही लोक आपल्या ठिकाणी आपल्या आपण म्हणूया आपल्या उद्योगामध्ये कामाला ठेवायचे, ठीक आहे, आणि त्यांचा पासपोर्ट वगैरे सगळ्या गोष्टी जप्त करून घ्यायचे आणि मग सौदी अरेबियातले जे त्यांचे मालक होते त्यांना कफील म्हटलं जायचं आणि या पद्धतीला कफला पद्धत म्हटलं जायचं। मग आपण जर बघितलं तर यामध्ये काय व्हायचं, त्या कामगारांचे जे राईट्स आहे ते पूर्णपणे दाबले जायचे आणि यावर अलीकडे एक मूवी सुद्धा आला होता, तुम्ही तो बघा। आता मला एक्झॅक्ट नाव नाही आठवत त्याचं, पण ही जी प्रथा आहे ही अलीकडे बंद झालेली आहे आणि आता कामगारांना आपले पासपोर्ट जे आहे ते आपल्या जवळ ठेवण्याचा अधिकार आहे, आपलं काम चेंज करण्याचा अधिकार आहे। इतके दिवस ते काम चेंज करण्याचा वगैरे अधिकार त्यांना नव्हता। तर ह्या गोष्टी लक्षात ठेवा। जवळपास या गोष्टीचा लाभ 1.3 कोटी लोकांना आणि 25 लाख भारतीयांना या गोष्टीचा लाभ जो आहे तो मिळणार आहे। तर या गोष्टी लक्षात ठेवा, एक्स्ट्रा इन्फॉर्मेशन परीक्षेमध्ये विचारली जाऊ शकते। पुढचा क्वेश्चन आहे, 2025च्या आशियाई युवा क्रीडा स्पर्धेत पुरुष आणि महिला कबड्डीचे विजेतेपद कोणी जिंकले तर पुरुष आणि महिला कबड्डीचे विजेतेपद जे आहे ते भारताने जिंकले। भारतीय महिला असू द्या, भारतीय पुरुष असू द्या, दोघांनी फायनल मध्ये इराणच्या संघाला हरवून कबड्डीमध्ये आपण जर बघितलं तर एशियन युथ आपण जर बघितलं तर क्रीडा स्पर्धा जी आहे तर त्यामध्ये पुरुष आणि महिला कॅटेगरीमध्ये
कबड्डीचं विजेतेपद जे आहे ते जिंकलेलं आहे. तर पुरुषांनी किती पॉईंट्सने हरवलं, महिलांनी किती पॉईंट्सने हरवलं यावर प्रश्न येणार नाही. आपण जर बघितलं तर आशियाई युवा क्रीडा स्पर्धा ज्या आहेत त्या कुठे आयोजित करण्यात आलेल्या आहे, तर बहरीन मधील रिफा या ठिकाणी. पुढे जाऊया 10वा प्रश्न. कोचिन शिपयार्ड लिमिटेडने बांधलेल्या 8 अँटी सबमरीन वॉरफेअर याचा अर्थ काय, तर जे काही सबमरीन असतात त्याच्या विरुद्ध लढणारे थोडक्यात जहाज किंवा शॅलो वॉटर क्राफ्ट. ठीक आहे. तर एसडब्ल्यूसी म्हणजे काय, तर अँटी सबमरीन वॉरफेअर म्हणजे पाणबुडीच्या विरोधात लढणारे जे काही जहाज आहे तर त्याला एसडब्ल्यूसी असं म्हटलं जातं. मग यामधील पहिली युद्ध नौका जी आहे तर त्याचं जलावतरण करण्यात आलेलं आहे ऑक्टोबर 2025 मध्ये. भारतीय नौदलाला ही देण्यात आलेली, हिचं नाव काय आहे, तर आपण जर बघितलं भारतीय नौदलाला मिळालेली पहिली अँटी सबमरीन वॉरफेअर साठीची जी काही शॅलो वॉटर क्राफ्ट जी आहे तर त्याचं नाव आहे INS माहे. काय नाव आहे त्याचं, INS माहे. तर ही गोष्ट लक्षात ठेवा, कोचिन शिपयार्ड लिमिटेडने हिला बनवलेलं आहे. एकूण 8 जहाज बनवण्यात येणारे त्यातलं हे पहिलं जहाज आहे. लांबी 78 मीटर, वजन 1100 टन. पाणबुडीच्या विरोधात आपण जर बघितलं तर हे जहाज जे आहे ते जास्त इफेक्टिव्ह असणार आहे. पुढे जाऊया 11वा प्रश्न. कोणत्या काश्मीरी भारतीय शास्त्रज्ञाला 2025 चा ब्रिक्स आंतरराष्ट्रीय पुरस्कार जो आहे तो देण्यात आलेला आहे, तर शबीर हसन यांना 2025 चा ब्रिक्स आंतरराष्ट्रीय पुरस्कार जो आहे तो देण्यात आलेला आहे. तर हे काश्मीरी आहे, भारतीय आहे. त्यांनी संशोधन आणि शिक्षण क्षेत्रामध्ये केलेल्या कार्याबद्दल त्यांना हा पुरस्कार देण्यात आलेला आहे. रशियामधील मॉस्को या ठिकाणी जे काही ब्रिक्सचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता त्यामध्ये त्यांना या पुरस्काराने सन्मानित करण्यात आलेला आहे. पुढे जाऊया 12वा क्वेश्चन. ऑक्टोबर 2025 मध्ये कोणत्या राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी शालेय आणि महाविद्यालयीन अभ्यासक्रमामध्ये बुद्धिबळ हा खेळ समाविष्ट केलेला आहे? तर बुद्धिबळ खेळाला गोवा सरकारने काय केलेलं आहे, आपल्या अभ्यासक्रमामध्ये समाविष्ट केलेले आहे. म्हणजे शाळेमध्ये महाविद्यालयामध्ये कंपल्सरी जे काही मुलं आहे तर त्यांना बुद्धिबळाचं शिक्षण जे आहे ते उपलब्ध करून दिलं जाणार आहे. तर बघा त्याचा लोगो वगैरे सगळ्या गोष्टी ज्या आहे तर त्या समोर आलेले आहे, पण बाकी आपल्याला काही या व्यतिरिक्त काही जास्त इन्फॉर्मेशन या बाबतीत लक्षात ठेवायची गरज नाहीये. नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, कसे आहात तुम्ही? तुम्हा सर्वांचा अभ्यास मित्र परिवारामध्ये खूप खूप स्वागत आहे. आज आपण 1 नोव्हेंबर 2025 रोजीचं करंट अफेअर्स सेशन बघणार आहोत. ऑक्टोबर 2025 मध्ये क्रिकेटमधील त्यांच्या सेवेसाठी कोणत्या खेळाडूला नाईटहूड ही पदवी देण्यात आलेली आहे? तर नाईटहूड हा इंग्लंडचा सर्वोच्च किताब आहे जो जेम्स अँडरसन यांना देण्यात आलेला आहे. क्रीडा क्षेत्र झालं, साहित्य क्षेत्र झालं, या क्षेत्रामध्ये उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या व्यक्तीला नाईटहूड या किताबाने सन्मानित करण्यात येतं. आपण जर बघितलं त्यांना हा किताब जो आहे 28 ऑक्टोबर रोजी देण्यात आलेला आहे. कसोटी क्रिकेटमध्ये सर्वाधिक 704 बळी घेणारा तो गोलंदाज आहे. तर इंग्लंडच्या कसोटी क्रिकेटमध्ये सगळ्यात जास्त बळी जे आहे तर ते जेम्स अँडरसन याने घेतलेले आहे. कसोटी क्रिकेटमध्ये सगळ्यात जास्त बळी घेणारा तो फास्टर गोलंदाज आहे. ही गोष्ट लक्षात ठेवा. नाईटहूड म्हणजे काय, तर नाईटहूड म्हणजे ब्रिटिश राजाने कला, विज्ञान, सार्वजनिक साहित्य, सार्वजनिक सेवा त्याचबरोबर क्रीडा या क्षेत्रामध्ये उत्कृष्ट कामगिरी केल्याबद्दल दिला जाणारा जो किताब असतो त्याला नाईटहूड म्हटलं जातं. मग आपल्या देशात सुद्धा आपण जर बघितलं तर रवींद्रनाथ टागोर यांना ही पदवी देण्यात आली होती. त्यानंतर आपल्या संविधान सभेचे सल्लागार सर डॅडॅश काय आहे त्यांचं नाव तुम्ही मला सांगा, त्यांना सुद्धा ही पदवी जी आहे ती देण्यात आली होती. पुढे जाऊया, महत्त्वाचे पुरस्कार आणि सन्मान बघूया. जागतिक अन्न पुरस्कार 2025 डॉक्टर मारियान हंगेरिया यांना देण्यात आला. एबेल पुरस्कार मासाकी काशिवारा यांना देण्यात आला. साहित्य अकादमी अनुवाद पुरस्कार इंग्रजी भाषेसाठी अनुसूर रहमान यांना देण्यात आला. संगीत कला निधी पुरस्कार RK श्रीराम कुमार यांना देण्यात आला. स्टॉकहोम वॉटर प्राइज गुंटर ब्लाशेल यांना देण्यात आला. 59वा ज्ञानपीठ पुरस्कार विनोद कुमार शुक्ला यांना देण्यात आला. युनायटेड किंगडमचा जीवन गौरव पुरस्कार चिरंजीवी यांना देण्यात आला. प्रवाह आणि सारथी इनिशिएटिव्ह साठीचा डिजिटल ट्रान्सफॉर्मेशन अवॉर्ड RBI ला देण्यात आला. नॉर्वेचा हॉलबर्ग प्राइज गायत्री चक्रवर्ती स्पिऑक यांना देण्यात आला. एंजेला स्वामी या मिसेस युनिव्हर्स 2025 बनल्या आणि महाराष्ट्र भूषण पुरस्कार राम सुतार यांना देण्यात आलेला आहे. दुसरा क्वेश्चन, ऑक्टोबर 2025 मध्ये
8व्या वेतन आयोगाच्या अध्यक्ष म्हणून कुणाची नियुक्ती करण्यात आली? तर 8व्या वेतन आयोगाच्या अध्यक्ष बनलेले रंजना प्रकाश देसाई. सर्वोच्च न्यायालयाच्या माजी न्यायाधीश आहे रंजना प्रकाश देसाई यांच्या अध्यक्षतेखाली जम्मू आणि काश्मीरमध्ये डिलिमिटेशन कमिशन म्हणजे मतदारसंघ पुनर्रचनेविषयक आयोग जो आहे तर तो स्थापन करण्यात आला होता. या 8व्या वेतन आयोगाच्या अध्यक्ष सुद्धा कोण बनलेल्या आहे तर रंजना प्रकाश देसाई या बनलेल्या आहे. तर लक्षात ठेवायचं 8व्या वेतन आयोगाच्या अध्यक्ष रंजना प्रकाश देसाई या आहे सर्वोच्च न्यायालयाच्या निवृत्त न्यायाधीश आहे. या आयोगाला अहवाल तयार करण्यासाठी 18 महिन्याचा कालावधी देण्यात आलेला आहे. आणि वेतन आयोग काय करतो तर सरकारी कर्मचाऱ्यांचे वेतन भत्ते किती पटीने वाढवायचे किंवा किती रुपयाने वाढवायचे याबाबत तो अहवाल देत असतो. पुढे जाऊया तिसरा क्वेश्चन. कल्याण सिंह नगर हा कोणत्या राज्यातील 76वा जिल्हा बनला? तर कल्याण सिंह नगर जे आहे उत्तर प्रदेशमधील 76वा जिल्हा बनला आहे. कल्याण सिंह हे माजी मुख्यमंत्री होते उत्तर प्रदेशचे. दोनदा मुख्यमंत्री झालेले 1991-92 आणि 97 ते 99 आणि यांच्याच नावाने कल्याण सिंह नगर नावाचा 76वा जिल्हा जो आहे तो उत्तर प्रदेशमध्ये तयार करण्यात आलेला आहे. चौथा क्वेश्चन. सरदार वल्लभभाई पटेल यांच्या जयंतीच्या निमित्ताने राष्ट्रीय एकता दिन 2025 कधी साजरा केला गेला असं आपल्याला म्हटलं पाहिजे? तर कालच याचं सेलिब्रेशन झालेलं आहे. सरदार वल्लभभाई पटेल यांचा जन्म जो आहे जयंतीचा दिवस आहे तो आहे 31 ऑक्टोबर आणि याच दिवशी जर आपण बघितलं तर युनिटी डे जो आहे तो सेलिब्रेट केला जातो. तर बघा 150वी जयंती जी आहे 2025 मध्ये सरदार वल्लभभाई पटेल यांची साजरी केली जात आहे. थीम आहे एक भारत आत्मनिर्भर भारत. 31 ऑक्टोबर 1875 मध्ये सरदार वल्लभभाई पटेल यांचा जन्म झाला होता गुजरातमधील नडियाद या ठिकाणी. दुसरे नाव आहे यांचं आयर्न मॅन, लोह पुरुष म्हणून त्यांना ओळखलं जातं. 1928 मध्ये बारडोली सत्याग्रहाचे नेतृत्व केले म्हणून त्यांना सरदार ही पदवी जी आहे तर ती देण्यात आली. 31 ऑक्टोबर 2018 रोजी गुजरातमधील केवडिया येथे त्यांचा 182 मीटर उंच पुतळ्याचं अनावरण करण्यात आलं. 182 मीटर याची उंची आहे आणि गुजरातमध्ये विधानसभेची सीट सुद्धा 182 आहे. पुढे जाऊया. पाचवा क्वेश्चन. ग्लोबल फायर पॉवर इंडेक्स नुसार जगातील टॉप 10 सर्वात शक्तिशाली सैन्य दलामध्ये भारतीय सैन्याला कोणतं स्थान देण्यात आलेलं आहे? तर प्रथम स्थानावर जो आहे तो USA आहे. द्वितीय स्थानावर जो आहे तो रशिया आहे. तिसऱ्या स्थानावर जो आहे तो चायना आहे. चौथ्या स्थानावर जो आहे तो इंडिया आहे, भारत आहे. तर ग्लोबल फायर पॉवर इंडेक्स नुसार भारत जो आहे तो 4थ्या स्थानावर आहे. 5व्या स्थानावर जो आहे तो साऊथ कोरिया आपल्याला बघायला मिळतो. आपण जर बघितलं 145 देशांमध्ये एखाद्या देशाकडे मनुष्यबळ किती आहे, त्याचं मिलिटरी बजेट किती आहे, नैसर्गिक संसाधने कशी आहे, जिओग्राफी कशी, यानुसार इतर रँकिंग जी आहे ती सेट केली जाते. भारत इथे 4थ्या क्रमांकावर आहे. पुढे जाऊया. कोणत्या राज्य सरकारने विमान वाहतूक क्षेत्राला चालना देण्यासाठी विमान योजनेला मान्यता दिली? तर विमान योजना जी आहे ती ओडिशा सरकारची आहे. तर राज्यामध्ये विमान वाहतुकी जास्त व्हावी, विमान वाहतुकीला प्रोत्साहन द्यावे यासाठी विमान योजना ओडिशा सरकारने सुरू केलेली आहे. विमानचा फुल फॉर्म आहे बिल्डिंग अँड मॅनेजमेंट ऑफ एव्हिएशन ॲसेट अँड नेटवर्क. तर ओडिशा सरकारने का सुरू केली हे आपल्याला माहिती आहे. खर्च लक्षात ठेवा 14,182 कोटी 5 वर्षासाठी खर्च जो आहे तो मंजूर करण्यात आलेला आहे या योजनेसाठी. पुढे जाऊया. बघा मित्रांनो, आपण वेगवेगळ्या बॅचेस सुरू केलेल्या आहे. कंबाईन राज्यसेवेसाठी रिव्हिजन बॅच, कंबाईन राज्यसेवेसाठी फाउंडेशन बॅच, त्याचबरोबर जर बघितलं 21,000 PYQ ची बॅच आणि सर्व विषयाचे नोट्स तुम्हाला आपल्या ॲप्लिकेशनमध्ये बघायला मिळतील. यासाठी आपला ॲप इन्स्टॉल करा, कॅटेगरीमधून बॅच सिलेक्ट करा. बॅच सिलेक्ट केल्यानंतर बॅचवर क्लिक करून सर्वात शेवटी या, तिथे हॅव अ कुपन कोड आपला हिअर नावाचा ऑप्शन असेल, तिथे CJ लाईव्ह नावाचं कुपन कोड टाका, अप्लाय करा, फीमध्ये डिस्काउंट होऊन जाईल. पुढील क्वेश्चन आहे. ऑक्टोबर 2025 मध्ये एशिया पॅसिफिक विमान अपघात तपास गट बैठक आणि कार्यशाळेचे आयोजन कोणता देश करत आहे? तर विमान अपघात तपास गट बैठकीचे आयोजन जे आहे, कार्यशाळेचे आयोजन जे आहे ते भारत करत आहे. बघा मित्रांनो, ही जी काही बैठक आहे ही भारतामध्ये 28 ते 31 ऑक्टोबर दरम्यान दिल्ली या ठिकाणी हिचं आयोजन केलं जात आहे. केंद्रीय नागरी उड्डाण मंत्री के राम मोहन नायडू यांच्या हस्ते उद्घाटन जे आहे ते केलं जात आहे. ते एवढ्या गोष्टी तुम्ही लक्षात ठेवा.
तर त्याचबरोबर नागरी उड्डाण मंत्रालयाच्या वतीने विमान अपघात तपास ब्युरो जो आहे तर तो सुद्धा आयोजनामध्ये मदत करत आहे. या बैठकीत विमान अपघात तपास कार्यपद्धती, अहवाल देणे, प्रादेशिक सहकार्य मजबूत करण्याच्या विविध पैलूंवर चर्चा झालेली आहे. 8वा क्वेश्चन, अंडर 23 जागतिक कुस्ती अजिंक्यपद स्पर्धा जी आहे 2025ची, तिच्या अंतिम पदक तालिकेमध्ये भारताचं स्थान काय आहे? तर या कुस्तीच्या स्पर्धेमध्ये जी 23 वर्षाच्या खालील मुलांची आहे त्यामध्ये आपलं स्थान जे आहे ते 7व्या क्रमांकाचं राहिलेलं आहे. या स्पर्धेची 9वी आवृत्ती आहे. सर्बियामध्ये सॅड या ठिकाणी स्पर्धा आयोजित केली जात आहे, ज्यामध्ये भारताने 1 सुवर्ण, 2 रौप्य आणि 6 कांस्य पदकं जिंकून 7वं स्थान मिळवलेलं आहे. टोटल आपण 9 पदकं जिंकलेली आहे. बाकी आता कुणी कोणते पदकं जिंकले याची लिस्ट तुम्हाला इथं दिसत असेल. आपल्याला जे नाव लक्षात ठेवायचंय ते सुवर्ण पदक विजेतेच लक्षात ठेवायचंय. मग आपण जर बघितलं तर सुजित कलकलने जो 23 वर्षाच्या खालील कुस्तीपटू आहे त्याने 65 किलो वजन गटामध्ये सुवर्ण पदक जे आहे ते जिंकलेलं आहे. बाकी नाव लक्षात नाही ठेवली तरी चालतंय. ऑक्टोबर 2025 मध्ये गुजरातमधील कोणत्या हडप्पा स्थळावर 4000 जुने, आपण जर बघितलं धर्मशाळा किंवा कारवा सेराई किंवा हायवे हॉटेल सापडले आहेत? तर बघा, जुनं जे काही आपण जर बघितलं, जुने जे काही रस्ते आहे त्या रस्त्यावर धर्मशाळा, म्हणजे आपण जर बघितलं तर प्रवाशांना प्रवास करताना राहण्याची, जेवण्याची, त्यांच्यासोबत असणारे जे काही आपण म्हणूया घोडे असेल किंवा इतर गोष्टी असेल तर त्यांची खाण्यापिण्याची व्यवस्था म्हणजे धर्मशाळा. आणि ही कोटडा भाडली या ठिकाणी ही धर्मशाळेचे अवशेष जे आहे ते मिळालेले आहे. तर मी ज्या गोष्टी सांगितल्या ते सगळ्या या ठिकाणी आपल्याला बघायला मिळतात. 4000 वर्ष जुनी ही धर्मशाळा आहे. हडप्पा संस्कृती, जिला सिंधू संस्कृती असेही म्हटलं जातं, जी कास्ययुगीन संस्कृती होती. 2500 वर्षापूर्वी ही एकदम भरभराटीला आलेली संस्कृती होती. तिचा शोध दयाराम साहनी यांनी 1921-22 मध्ये लावलेला आहे. 10वा क्वेश्चन, ऑक्टोबर 2025 मध्ये कुमार संगकाराला मागे टाकून एकदिवसीय आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये 2ऱ्या क्रमांकाच्या सर्वाधिक धावा कोणी केलेल्या आहे? तर विराट कोहलीने कुमार संगकाराला मागे टाकून आपण जर बघितलं तर त्याने 2ऱ्या क्रमांकाच्या सगळ्यात जास्त धावा ज्या आहे त्या केलेल्या आहे. रिसेंटली ऑस्ट्रेलिया विरुद्ध झालेल्या एकदिवसीय सामन्यामध्ये त्याने 74 धावा केल्या आणि तो 2ऱ्या क्रमांकावर पोहोचलेला आहे. कुमार संगकाराच्या धावा होत्या 14,234, विराट कोहलीचे धावा झालेले 14,255. पहिल्या क्रमांकावर आहे सचिन तेंडुलकर. 11वा क्वेश्चन आहे. आता हा क्वेश्चन ॲज इट इज तुम्ही वाचून मी तुम्हाला समजून सांगतो. हवामान बदलामुळे काय झालेलं आहे तर एक जंगल जे आहे ते काय करते, कार्बन जेवढा, आता कार्बन डायऑक्साईड काय करत असतं, जंगल काय करत असतात, कार्बन स्वतःमध्ये घेत असतात, ऑक्सिजन बाहेर टाकत असतात. पण ही जंगल काय करते, जेवढा कार्बन डायऑक्साईड स्वतःच्या आतमध्ये घेते त्याच्यापेक्षा जास्त कार्बन डायऑक्साईड बाहेर सोडते. आणि असं पहिलं जंगल कुठे आढळले आपल्याला तर ते आढळलेलं आहे ऑस्ट्रेलियामध्ये. आणि असं का झालेलं आहे तर ह्या सगळ्या गोष्टी हवामान बदलामुळे घडलेल्या आहे, ही गोष्ट लक्षात ठेवा. तर नेचर जनरल मध्ये प्रकाशित झालेल्या अभ्यासामध्ये हे आढळलेलं आहे. ऑस्ट्रेलियाच्या ईशान्येकडील प्रदेशात जे उष्णकटिबंधीय जंगल आहे ते जेवढं कार्बन डायऑक्साईड स्वतःमध्ये घेतं त्यापेक्षा ते जास्त बाहेर टाकत आहे. चक्रीवादळांसह हवामानाच्या ताणामुळं आपण जर बघितलं तर हवामान बदलामुळं ही गोष्ट घडलेली आहे. कार्बन सिंक म्हणजे एखादी गोष्ट स्वतःमध्ये कार्बन जर घेत असेल तर त्याला कार्बन सिंक म्हणायचं. जसं की दलदल जी असते तर ती कार्बन सिंक असते. त्यानंतर खारफुटीची वनं जी असतात ती कार्बन सिंक म्हणून ओळखली जातात. कोरल जे असतात ते कार्बन सिंक म्हणून ओळखले जातात. 12वा क्वेश्चन, कोणत्या देशाने जगातील पहिले इएन आधारित स्टेबल कॉइन JPYC लॉन्च केलं? तर इएन आधारित स्टेबल कॉइन जो आहे तो जपानने लॉन्च केलेला आहे. जपानमधील टोकियो या ठिकाणी एक स्टार्टअप आहे JPYC INC, तर यांनी हा बिटकॉइन सारखा कॉइन जो आहे तो लॉन्च केलेला आहे. 1 जपानी येन म्हणजे 1 JPYC, तर ही गोष्ट लक्षात ठेवायची आहे. आजच्या सेशनचा टेस्ट क्वेश्चन आहे की युनिटी डे, एकता दिवस कधी सेलिब्रेट केला जातो? आणि जर तुम्हाला लेक्चर आवडला असेल तर आपल्या लेक्चरला लाईक करत चला, चॅनलला सबस्क्राईब करत चला, आपलं ॲप्लिकेशन डाउनलोड करा, टेलिग्राम चॅनल, इंस्टाच्या पेजला फॉलो करायला विसरू नका. थांबा, इथं भेटूया नेक्स्ट सेशनमध्ये. चलो बाय बाय एव्हरीवन, जय हिंद.